बघितलंच का तुळजा? तुला काय वाटत होतं? तिच्या डोक्यात काय सुरू होतं? तिला हे सगळं करायचं होतं ना म्हणून तुळशीचं विचारत होती ती. फक्त पूजाच नाही, केवढं भारी सजवलंय तुळशीला तिनं. हो ना, खूपच छान दिसतंय. असं एकदम प्रसन्न प्रसन्न वाटतंय ना. काकी, काकी अरे मी इकडे माग चुली जवळ आहे. इकडे या. मागायची. काके, काके कसली भारी रांगोळी काढलीस ग तू. तुझी ही कला माहितच नव्हती आम्हाला. भारी वाटलं आम्हाला बघून. अरे या काकीच्यात लय कला आहेत बघ. घरातली भांडी बघ कशी एकदम चमकायला लागल्यात आणि अंगण बघ कसं लखलखतय. समध्या भाज्या बी निवडून झाल्या आणि हे काय आता जेवण बनवण्यासाठी मसालाच वाटत होते. बरं तुम्ही बोला, तुमचा दिवस लागला का नाही सत्कारणी? ठरलं का नाही माझ्या धनुडीचं लगीन? काय ग धनु, धने, काय झालं बाळा? धने कशाला रडती बाळा? हे बघ, जे झालं ते झालं, विसरून जायचं. हं? नको रडू. काकी, धनुला मनासारखा मुलगा नाही मिळाला तिथे. तिच्या एवढंच वय? अगे मग रडायचं कशाला? अगं हे डोळ्यातलं पाणी ना लग्नासाठी जपून ठेव, तवा रड तू. लवकरच तुझं लगीन जमल बघ, आणि ते बी चांगल्या ठिकाणी. काय कमी आहे तवा तुझ्यात? अगं तुझ्यासाठी चांगला राजबिंडा जावई शोधून काढू बघ आम्ही. बरं आता तू दमली असशील, जा जरा वेळ आराम कर. आणि तुम्ही दोघं बी आराम करा. काय हे काय आता मी मसाला वाटून झाला ना की आपल्याला जेवण बनवते आणि मग आपण एकत्र जेवू. तुळजा जा बाळा, तुम्ही बी आराम करा. हो काकी. चल सूर्य, धनु जा फ्रेश होऊन घे तू पण. ये. सूर्या बाळा, आज धनुपेक्षा तुझ्या डोळ्यात जास्त दुःख दिसलं मला. तुझं बी बरोबर आहे. 4 बहिणी, त्याच्यात स्वतःचा संसार. तुझ्या जागी जर दुसरा कोण असता ना तर कधीच मोडून पडला असता. पण तू तरी एकटा कुठं कुठं पुरं पडणार आहेस? काळजी करू नकोस. मी जे काय करते ना ते झालं की पैशाची रास लागेल बघ तुझ्या घरात. आपल्या धनुला चांगली स्थळ सांगून येत्याल. तुझी पैशाची सगळी अडचण मिटेल बघ. फक्त त्या लिंगोबाची चावी सापडली पाहिजे. माझा संशय खरा ठरला. काकी तुम्ही खूप स्मार्ट आहात. पूजेच्या नावाखाली शोधाशोध करताय. आत्ता मला लक्षात येते की सूर्याला तुम्ही सकाळी हे सगळं का विचारत होता. पण ही तुळजा सुद्धा कमी नाहीये. तुम्ही जे शोधतायत ना ते तुम्हाला सापडण्याआधी तुम्ही काय शोधताय हे मी शोधून काढेन. लिंगोबा लिंगोबा कुठं दडून बसलाय हा लिंगोबा. आज पण त्या पुष्पीला काय सापडलं नाही. असंच होत राहिलं तर कसं व्हायचं छत्री? नाही पण डॅडी, मी काय म्हणतो,
आपण इथं राहून तिथं काय चाललंय हे आपल्याला कसं कळणार? अहो काय सांगावं, चावी तिला सापडली असेल, पण ती आपल्याशी खोटं बोलत असेल तर? तोंडाची वाफ काढू नको. काय पुरावा आहे का तुझ्याकडं? डॅडी, मी एक काम करतो, आज लपून छपून सूर्याच्या घरी जातो आणि सगळी शहनिशा करून तुमच्याकडे बातमी पाठवतो. चालतंय का? जसं घडल तसंच्या तसं आम्हाला कळलं पाहिजे. हा. काय गडबड झाली ना तर आता दोन्ही घाल तुमचं, मग तर झालं. येतो. मोहिनी भागू धन दीदी, हे बघ मला काय सापडलं. काय? खजिनाच सापडलाय मला तर. दाखव बघू. हे बघ. आबलम धनु दीदी, अल्बम असतं तेच ते. मी किती शोधला पण मला सापडतच नव्हता. काकीमुळे सापडला. काकीने सगळं बाहेर काढलं नसतं तर आपल्याला कळलंच नसतं. चला आता हा खजिना लुटूया. हे बघा, हा फोटो बेंद्राच्या दिवशी काढला होता. अगो हे दोघं भाऊ भाऊ ना बेंद्राचा सण लय जल्लोषात साजरं करायचे. ह्यो माझं लगीन झालं ना तवाचा फोटो आहे. हे बघा, ही तुमची आई. घराचा मान सन्मानच होत्या जाऊबाई. तुम्हाला सांगते पोरींनो, मला एकदम बारक्या बहिणीगत ती सांभाळायची, लय जीव लावायच्या. काके, सगळे आईबद्दल एवढं वाईट बोलतात, तूच तेवढी तिला मान कसा देते ग? अरे बाळा, एक दाग लागला म्हणून आयुष्यात जी चांगली कर्म केलेली असतात ती काही पुसून जातात का सांग बरं? आणि कुणाच ठाव त्यांना तो डाग त्यांच्या कर्माने लागला होता का त्यांना कुणी लावला होता. पण जाऊबाई लय कर्तबगार होत्या. सारं गाव आदरानं वागायचं त्यांच्याशी. काके, आता आमची आई कुठं असेल ग? आशाताई, फेमस आहे बघा तुम्ही जेलमध्ये. सगळेच तुमचं कौतुक करत असतात. आज तर स्टुडंट साहेब तुमची आठवण काढत होते. म्हणजे सगळ्या जेलमध्ये ही एकच बाई नीट राहते, वागते. आदर्श कैदी पुरस्कार असताना तर तुम्हालाच दिला असता बघा. मला तर वाटतंय तुमची शिक्षा लवकर कमी करून तुम्हाला लवकर घरी सोडतील. काय मग, जायचं ना लवकर घरी? काके, हा फोटो पण वेंद्राचाच आहे का? अगे नाही, अगो ही आपली बैल होती. आपल्या बैलानं बैलगाडीच्या शर्यतीत पुशेगावचं मैदान मारलं होतं, तवाचा फोटो आहे हा. आणि बघा, तुमचे बाजी काका, तुमचं तात्या कसलं राजबिंड दिसत्यात. मिशा बघा त्यांच्या. ए काके, या फॅशनेबल साडीत तोच आहेस ना व? हा, काय ते झुमके, काय लिपस्टिक. तू एकदम हिरवीनच होतीस की ग. काकी, काय ग? आज सगळं जुनं उकरून बाहेर काढायचा विचार केलाय वाटतं तुम्ही. नाही म्हणजे आठवणींबद्दल बोलते मी. पण काकी, मला एक कळत नाहीये, एकीकडे तुम्ही उकरताय काय, दुसरीकडे तीच गोष्ट सजवताय काय? अगं मी कुठे काय सजवते तवा. ते मला रांगोळी काढायला आवडती ना, म्हणून तिथं वाईस थोडी रांगोळी काढली ती. बरं पुरीनो, तुम्ही बघत बसा फोटो, मी आले स्वयंपाक करते. हा हा. काय बाई, तुझं काय काय बडबड करते? तिला काय माझा संशय आलाय का काय? का आपली ती अशीच बोलत असल आणि मीच लई विचार करते. काय करावं मला तर काय कळत नाही.
काकी तुमच्या हाताला तर रांगोळीचे रंग आहेत पण नखात तर माती आहे. या रांगोळीच्या रंगाखाली माती लपवायचा प्रयत्न करताय का तुम्ही? काय काय म्हणते तुळजाबाळा? मला तर काय कळत नाही, काय झालं? खरंच काकी? काकी आता तरी खरं काय ते सांगा. काय शोधाशोध लावली आहे तुम्ही? काय करताय या घरात? आता माझ्याकडे हा पुरावा आहे. तुम्हाला सगळं खरं सांगावं लागेल. तुम्ही काहीच माझ्यापासून लपवू शकत नाही. तुला खरंच माहिती नाही? काकी मला माहीत असतं ना तर मी इथे येऊन तुम्हाला विचारलं नसतं. अगं तू त्या जालिंदरची पोरगी आहेस आणि तरी बी तुला माहिती नाही मी इथं काय शोधते ते? कसा विश्वास ठेवू तुझ्यावर? मला तर वाटतंय तुझ्या बापानं मुद्दामून इथं सूर्याशी तुझं लगीन लावलंय का तर इथं सगळं तू शोधावं म्हणून. आणि तुला काही घावलं नाही ना म्हणून आता हिथं मला पाठवलंय त्यांनी. काकी काही काय बोलताय तुम्ही? मान्य आहे की मी त्यांचं रक्त आहे पण मी त्यांच्यासारखी नाहीये. आणि सूर्य आणि माझं लग्न त्यांना जराही मान्य नव्हतं. तो राग अजूनही त्यांच्या मनात आहे आणि म्हणून तर डॅडी सूर्यावर डोकं धरू नये. सूर्यकांत जगताप म्हणजे ही सगळी जमीन सूर्याची आहे? जमिनीचे कागद दाखवून आमच्या नंदी बैलाला आमच्या सोडतात काय? हो. त्या आड्याला वाचता बी येत नाही माहिती आहे आम्हाला. हा कोऱ्या कागदांवर विश्वास ठेव एवढा बी आडणे नाही तो. काकी मला जमिनीचे पेपर्स मिळाले होते पण लास्ट मोमेंटला ते सगळे गायब झाले. लास्ट टाइम मी त्यांच्या विरोधात एक पेनड्राईव्ह सुद्धा शोधून काढला होता. सगळे पुरावे होते पण तोही कुठे गायब झाला मला अजूनही कळलेलं नाही. काकी मी सूर्याला त्याचा हक्क परत मिळवून देत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. किती किती गुणाची बाई आहेस माझी. खरंच जिगरवाली आहेस. सत्याची बाजू घेतलीस तू. आणि तुला सांगते देव ना नेहमी सत्याच्या पाठीशी असतो बघ. आता माझा भरोसा बसलाय तुझ्यावर तसा तू बी माझ्यावर भरोसा ठेव. मला त्या जालिंदरनी इथं जरी ते सगळं शोधायला पाठवलं असेल ना पण मी त्याच्या हाती काहीच लागू देणार नाही. मी सगळं सूर्याला मिळून देणार आहे बघ. फक्त आता मी हे जे काय करते ना ते नाही तुला सांगू शकत बाळा. काकी पण मी कसा विश्वास ठेवू तुमच्यावर? मला खरं काय ते सगळं कळलंच पाहिजे. तुम्ही खरंच आमच्या चांगल्यासाठी करत असाल तर मी आणि सूर्य तुमच्या सोबत आहोत. आम्ही तुम्हाला मदत करू. आपण सगळे मिळून लढू. पण काकी सूर्याला जर हे बाहेरून कळलं ना तर तो तुम्हाला कधीच माफ करणार नाही. मी बाहेर आहे तोपर्यंत तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं ते. मी तुमच्या सोबत आहे. सूर्य हे सगळं काय सुरू आहे? अगं बाजी काकांच्या शोकसभेची रंगीत तालीम चालू आहे. ही अशी? हा पण शोकसभा झाल्यानंतर भजन असणार आहे ना त्याची तयारी आहे. यांना पण वर्दी नव्हती मग म्हणलं इकडेच या घरी इकडेच तयारी करू आपण. म्हणजे आपल्याला पाहिजे तसं अभंग पण घेता येतील ना. चला मास्तर काळे 2 लावा आणि निळे 3 लावा. काय निळे नसते
काळ्या पांढरा असते आहे का नाही तसं तर तसं घ्या. चला विढोबार कुमारी जय जय ठोबार खुमाई जय जय ठोबार खुमाई थांबा. तुझं काय झालं? सूर्या, घरात जे काही सुरू आहे त्याची तुला जराही कल्पना नाहीये. आणि काकी आपल्याला खूप महत्वाचं काहीतरी आता सांगणार आहे, म्हणून प्लीज तुम्ही सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. काकी, काकी, काकी तुम्ही बोलत का नाही आहात? काकी बोला काहीतरी. मगाशी तुम्ही जे काही मला सांगत होता ते आता सगळ्यांना सांगा ना. तुझा का वाद चढवतीस त्याच्यावर? तू यांनाच का नाही विचार? आता का घाबरताय काकी? मगाशी तर खूप बोलत होता, आता का नाही बोलत आहात? बोला. दादा आम्ही मंदिरात जाऊन प्रॅक्टिस करतो हा हा चला चला मामा चला मारुतीच्या मंदिरात करू आपण ठीक आहे तो पुढे चला ते टाळ दे ते त्यांचा हे सोड तू सोड तरी सोड चला 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 मामा चला काकी, सूर्यासमोर सगळं सत्य यायलाच पाहिजे. तुम्हाला आता बोलावं लागेल. बोला. तुळजा काय बोलतेस तू? कसलं सत्य? तुमच्यात काय बोलणं झालं नक्की? सूर्या, काकीने त्या दिवशी आपल्याला जे काही दाखवलं की त्या खूप एकट्या आहेत, त्यांना खूप आधीच तुमच्यासोबत येऊन राहायचं होतं, पण काकांमुळे येता येत नव्हतं, हे सगळं खोटं आहे. त्या काही इथे सहज आलेल्या नाहीये, त्या कुठल्या तरी हेतूने आलेल्या आहेत. आणि आता तो हेतू आणि त्यांना आपल्यासोबत का राहायचंय हे त्या सांगणार आहे. काकी, बोला. काकी, तुम्हाला बोलावंच लागेल. बोला. का आलात तुम्ही या घरात? आल्यापासून या घरात तुम्ही काय शोधताय? सगळी भांडी का उचकून काढली आहेत तुम्ही? आणि त्या फडताळात तुम्ही काय शोधत होता? आणि ही तुळस तुम्ही का उकरून काढली? बोला. काकी, घरातल्या प्रत्येक माणसांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही त्यांनाच अंधारात ठेवताय का? द्या माझ्या प्रश्नांची उत्तरं. बोला काकी, आता तरी काहीतरी बोला.